काय नुसती फुलपाखरं घेऊन हिंडत राहायचं, एवढी तोंड वाचून काय पाहा लागली बा आमच्याकडं? कोंबडीच्या तुऱ्या एवढा शोक नाही आला म्हणे तुमच्याकडे पाहता, आणि मला काय म्हणता ते तुझ्या भामट्या मित्राले म्हणलं त्या बंट्याले, ते तर निरा तोंड वाचून आमच्याकडे पाहा लागला मटक्या वानाच्या. एवढे ना काय पाहा लागला, आता माय तोंड मी वाचीन नाही तर काय करीन? ते कोण म्हणले म्हणणारी? अबे तिनं काहीच नाही म्हणलं, पहिले मॅच सुरुवात केली ना, तुला काय करत होती तोंड फाडून तिच्याकडे पाहायची? तुला हरवेच आपलीच इज्जत गमावतो लेका बंट्या. कोण मी तिच्याकडे पाहत होतो, आणि होट तुला तुला तू कसं म्हणू शकतो मी तिच्याकडे पाहत होतो म्हणून? काही बी नुकाटलं का तिनं म्हणलं की चालला म्हणले बोलाले, मी पाहतो का तिच्याकडे का तिकडे फुलपाकडाकडे? ते हो वावरात जे शेतातले फुलपाकडं असते ते वेगळे, आणि हे रेबिनाचे फुलपाकडं बनवते हे वेगळं. हिच्यात त्याच्या जमीन आसमानचा फरक आहे का तिच्या? हिच्याकडे पाहणार का मी भामट्या सुत्राचीकडे? टेस्ट म्हणलं माझ्या मित्र तिच्याकडे पाहू शकत नाही, मीच तर पाहत नाही. एवढी काय चांगली विषयच नाही ना, ते पाहायला काही विषय नाही म्हणलं ते. तुम्ही नाही चालले धुतल्या तांदळासारखे पांढरे आहे, जसे काय पाहिले बोला लागले मोठे. अरे माकड तोंडाचे हो, स्वतःची तारीफ स्वतः नका करत जाऊ. पहा ना आरशातनी तोंड जाऊन एखाद्या दिवशी कशी दिसता माकड तोंडे हो. एक तर कोंबडीचा कर आणि एक ते झिपऱ्या तोंडाचं. झिपऱ्या तोंडाचं कोणाला म्हण लागली हो तू? अहो हे फॅशन होई म्हणलं, साधा सिंपल भाग होई म्हणलं, त्यासारखं तुरे घेऊन नाही येत. अरे बापरे लेकाची की आता नोटीस केली काय गोष्ट? अरे आता पण तर मला वाटलं फुलपाखरूच आहे का नुसतं? ते फुलपाखऱ्या वरती तुरा आहे पहा बरोबर. तुला कोंबडीकडे म्हणते स्वतःच लेकाची कोंबडीचा तुरा घेऊन हिंडा लागली, बोलायला लावती इथं. काय धरले का माहीत, हालत एकदम खराब झाली. बाप्पा लेका काय चुडेल दिसते रे. ठीक आहे इकडे अलीकडे बाबा, अलीकडे. इथं काय खरं नाही, नदीचा घोडक्याची बाबा ये इकडे. म्हणत्या अब किती भयानक दिसते बे हे. बापरे मी आता लेका गर्लफ्रेंड बनवण्याचा एकदा विचार केला होता. अरे बापरे वाटलं काय का बे, काही विचार करतो का बे तू? पागल आहे का बे? अबे सिंगल मर पण हिच्या सोबत समजून घे. मास्टर आजवर आमच्याकडून जे चुका झाल्या असून त्यासाठी तुमच्याकडून आम्ही माफी मागतो. मी बी तुमच्याकडून माफी मागतो. मले असं माझ्याकडून माफी मागता तुम्ही? अबे तुमच्याकडून मला माफी मागा ना, माझ्याकडूनच मला तुम्ही माफी मागून घ्यायला लागले. अबे कसे दलिंद्र पैदा झाले बी तुम्ही. काहीतरी चुकलं का बे आपल्याला? का चिक्या बोलल्या? मला वाटते काहीतरी चुकलं म्हणूनच मास्टर भडकला असेल ना आपल्यावर. बर मास्टर, आमच्याकडून पर्सनल सॉरी तुम्हाला, एकदम पर्सनल सॉरी आमच्या दोघांकडून. हो मास्टर, आम्ही सॉरी म्हणत आहोत तुम्हाला आज. कोणता दिवस पावला बे तुम्हाला? मोठे सॉरी म्हणा लागले आता. सॉरी लगेच अगो धंदे सुरू तुमचे. बसा जागेवर मुकाट चुपचाप. मास्टर आता सॉरी म्हणल्यावर तुम्ही असे ढेमसासारखा फुगला चेहरा घेऊन काऊन आमच्याकडे पाहता? अबे कलिंगड हो, मग याच्या भाषा बुलबुल. अबे दलिंद्र हो, तुम्ही कायले डोकं खाता बे अभ्यासाच्या नावावर उलट्या? बाबा जागेवर बसा लवकर. बसतो मास्तर, पण आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या बा तुम्हाला. सांग तुम्ही आत्ताच. हो कोणता प्रश्न विचारायचा आहे बे तुले? म्या प्रश्न विचारला तर बिन खट्ट उभा राहायचं तोंडातून नाही निघत ना. चालला मोठा मला प्रश्न विचाराले. मास्टर तुमचा बर्थडे विचारायचा होता मला. कधी आहे बा तुमचा बर्थडे? काऊन तुले केक खाले याद आहे का माझ्या बर्थडेले खादोड्या? नाही हो मास्टर, तुम्ही काय आम्हाला एवढे खादळ समजते का? खासाठी नाही हो, तुमच्या नावाचा दिवा फुकायचा होता आम्हाला. म्हणजे एकदा तुम्ही शाळेतून काय बी सी सी आली का बे? सी अबे बंट्या, सकाळी सकाळी फिरून इथं येऊन बसायची काय वेगळीच मजा येते बे. मजा येते बे, पण मला संडास लागली त्याचं काय? अरे तिच्या भाई तरी मला खाऊट खाऊन वास यायला लागला. तू उठ इथून लगा. हिम सकाळी तिकडे झाले काय होते बे तुला? इथून बसला इथं वास मारायला का पादऱ्या? असं का तू लगा मला झोपीतूनच उचलून देता ना तिकडं? टाइम तरी देता का मला तिकडे जायचा? बोलायला लावता आता लगा एक माईन मुतकाडीत. बरं झालं बा, मला सर्दी आहे.
नाही तर येणं तर म्हणलं वास मारून टाकलं असतं इथं. म्हणलं आधीच तो खवट वास सहन होत नाही. बरं झालं माय नाक बंद आहे सर्दीनं. तोंडानं श्वास घ्यायला लागलो. चालत तोंडात तर वास गेला ना चालू बापा देवा. आठ ओय 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 भोंडे आबाजी जास्त जास्त ओव्हर ऍक्टिंग करू नका हा. मी काय ढडरच करायला लागलो का सकाळपासून बोल लागला तोंडातनी वास गेला म्हण लागला थू थू कर लागला बहीण पावटा उचलून तीन तोंडात घालून एखादा काही का बे बट्ट्या काही बोलता का बे तू तू तर बोलूच नको बाबू तू चुपच राहिला का ठीक आहे लई शिल्लक बोलला तू आज हा हे दोघं इथं आहे का सकाळी यायचं तोंड पाहायला भेटलं आता काही खरं नाही माया यायला आधी मी इथून सटकतो बापा नाही तर हे दोघं तर इथंच मायाला खट्या खडी करते आता आणि यायला जर माहित झालं एवढ्या सकाळी मी कुठं चालली कायसाठी चालली बस शाळेत तर येईन झिंडळाच वाजवते मायाला चल बाबा इथून लवकर सटकतो अबे अबे चिक्या बोलट्या. अबे ते पोट्टी एवढ्या सकाळी काय कर लागली बे. अबे ओय. इथं कुठं पोट्टी दिसा लागली तुला जास्त दिसा लागला का बोंडे आबगी इथं तर कोणीच नाही रे बाबा मला तर कोणीच नाही दिसा लागलं अरे बाबा काय भूतगीत पाहिला काय बा कोणाचा अरे बा म्या पोरीले पाहिलं ना इथं आता. तुमचं लक्ष मायाकडे होतं तेवढ्या वेळात ते गायब झाली. ए तू भोंडे आबगी तू भिवाडू नको आम्हाला हा नाही तर सकाळी येणं बंद बा आता सांगा लागलो मी येत नाही मग उद्या आपण फिरायला मी पण येत नाही बा हा आधीच आपली फाटते म्हणलं